प्रिय देवाच्या लोकांनो, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा। लूकचे पुस्तक 18 अध्याय 9 ते 14 पर्यंत वचन 11 वाचतो। बायबल सांगतो की देव पापी लोकांची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, आणि जो पाप कबुली करून सोडून देतो देव त्यांची प्रार्थना प्रभू ऐकतो। मग असं दोन प्रकारे लोक येशूकडे आले, म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये या जगामध्ये चर्च मध्ये आले। ते क्वेश्चन बघा 11 काय सांगतो। पुरुषांनी उभे राहून स्वतःची अशी प्रार्थना केले, हे देवा, इतर मनुष्य लुबाडणारे आहे। तो म्हणतो इतर लोक कोण आहेत? लुबाडणारे। मी लुबाडणार नाहीयेत। इतर लोक अन्यायी आहेत, पण मी अन्यायी नाहीयेत। आणि इतर व्यभिचारी लोक आहेत, पण मी व्यभिचारी नाही। तो जकादार पापी आहेत, मी जकादार सारखा नाहीयेत। आणि स्वतः 5वं काय म्हणतो? प्रभू, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो। एवढी धार्मिकता। मी आठवड्यातून प्रभू 2दा उपवास करतो, आणि मी मिळकत 10वा हिस्सा देवा मी तुला देतो। म्हणजे स्वतःला धार्मिक करून घेतला आणि स्वतःला नीतिमान करून घेतला, तिथून निघून गेला। जर वचन 9 वाचाल, तो स्वतःला नीतिमान समजला की मी विशेष काहीतरी आहे, विशेष मी धार्मिकता आहे, बाकी सगळे गेले, मीच विशेष स्पेशल आहे। असे काही लोक समजतात की विशेष स्पेशल आम्हीच आहे, बाकी ऐसे विशेष म्हणजे आम्हीच। 5 वर्षे बायबल कॉलेज, 10 वर्षे बायबल कॉलेज, आम्ही स्पेशल आहे, बाकी सब असं हे समजतो। कोण? पुरुषी। यांना अब्रामचा नियम माहिती आहेत, यांना मोशे नियम माहिती आहेत, बायबल तोंडी पाठ। म्हणजे असं कसं मी पाप कधीच आम्ही केले नाहीच। पण बायबल सांगतो की रोमचं पुस्तक प्रत्येक मनुष्याने काय केलेत? पाप केलेत। ही पापाची वेतन ही मरण आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। सर्वांनी पाप केलेत आणि देवाची महिमेसाठी गौरव पडलेत, आणि पाप देवाचे गौरव करू देत नाही, आणि पाप देवाची भक्ती करू देत नाही, आणि पाप जे आहे येशूकडे येऊ देत नाही, आणि जे पाप जे आहे ईश्वर विश्वास करू देत नाही, की मनुष्य मधला पाप। म्हणजे स्वतःला धार्मिक, आमची मंडळी पवित्र आहे। काही लोक म्हणतात त्यांची मंडळी अपवित्र आहे, आमची माणूस भारी, त्यांचा माणूस अपवित्र। आम्ही विशेष स्पेशल, आम्ही विशेष धार्मिक लोक आहेत, आम्ही विशेष निवडले लोक आहेत, असे काही लोकांचे विचार आहेत। म्हणजे बाहेरून पांढरा सफेद कपडे घालायचे, आतून माहिती आहेत। बायबल सांगतो की मनुष्य बाहेर स्वरूप पाहतात, परमेश्वर मन पाहतो। मन पाहतो परमेश्वर। आम्ही बाहेरून किती सुंदर आहेत हे पाहत नाही प्रभू, आम्ही बाहेरून किती चांगले आहेत हे पाहत नाही प्रभू, आतून किती सुंदर आहेत, आतून किती चांगले आहेत हे परमेश्वर प्रभू पाहतो, ते पाहतो परमेश्वर। मग पुरुषाने काय केला? आला प्रभूकडे, न दसता, न घाबरता, न भीता उभं राहून म्हटलं, प्रभू मी पापी आहे। मग पाय करतो, काय कर? दया कर। पुरुषाने काय पाप केलं? काय नाही म्हणतात, सॉरी, जकादारने काय पाप केलं माहित नाही देखील, पण बायबल सांगतो, तो म्हणतो की मी पापी आहे। त्यांना समजला येशू ही पाप क्षमा करू शकतो, येशूच्या रक्ताच्या द्वारे माझे पाप धुतले जाईल। हे कोणाला समजला? जकादारला समजला। प्रिय देवाचे लेकरांनो, आज तुम्ही जगात कोणी बी असत देखील, विश्वास हो या अविश्वास देखील, येशूकडेच पाप क्षमा आहे, येशूकडेच उद्धार देखील आहे। येशूच्या रक्ताने आमचे पाप धुतले जातात। म्हणून दावीद राजा म्हणतो, सोदराचं पुस्तक 51 अध्यायामध्ये दावीद आपले पाप देवासमोर कबुली केला। सोदर पुस्तक 51 अध्याय पूर्ण वाचा देखील, तो म्हणतो की प्रभू तू मला धू, म्हणजे मी शुद्ध होईल, मी बर्फासारखा पांढर शुभद निघल परमेश्वरा। दावीदाने काय केला? काय पाप केलं दावीदाने? राजा होतो तो, छतावर गेला, लेडीज आंघोळ करता पाहिले, त्याने आपल्या घरात बोलून घेतला,
आणि त्याच्या नवऱ्याला देखील काय सैन्यामध्ये पाठवून त्याला देखील मारून टाकला, पण त्याचे परिणाम त्याला मिळाला. त्यांना समजलं की मी ईश्वरच्या दृष्टीने देवाच्या नजरेने मी पाप केला. दावीदाने आपले पाप देवासमोर कबुली केला. बरेच असे काही लोक आहेत, लोक मला हसतील, लोक मला काय बोलतील, जग मला काय बोलतील, लोक मला कालच्या दृष्टीने बघतील देखील, ते नाही विचार केला दावीदाने देखील. दावीदाने आपले पाप कबुली केला आणि दावीद ते पाप सोडून टाकला. मग दावीद पुन्हा पाप नाही केला. मग आता दावीद देवाची सेवा करताना, लोकांनी सांभाळताना देखील दावीद स्वमोहात पडला आणि पापात पडला. त्याने पाप कबुली केला, त्याने पाप सोडून टाकला. दावीदामध्ये की जे काय विचार करतात, लोक काय विचार करत नाहीयेत, पण देव माझ्याविषयी काय विचार करतो. त्याने आपले पाप परमेश्वर समोर कबुली केला. म्हणून तो पुरुष येशूकडे तो आलेत, पण ते पाप त्याने कबुली केले नाहीत आणि स्वतःला धार्मिक आणि स्वतःला पवित्र ठेवून गेले. आज बी अशीच आहेत. अरे तो लुबाडणारा माणूस आहे. आज एकमेक येते की देवाच्या लोकांमध्ये असा काय मंडळीमध्ये काय चालू असतो. अरे तो अन्यायी व्यक्ती आहे. लोक तिसरे की म्हणतो अरे तो फार विचार माणूस आहेत, अरे तो फार विचारी बाई आहेत, अरे तो विचारी लोक आहेत. ते काही लोक डायरेक्ट म्हणतात त्याच्या मंडळीचे विचार आहेत, काय म्हणतात नाही त्यांची मंडळीचे विचार आहेत. पण देवाचे लेखनो दोष लावू नका. बायबल सांगतो रोमका पुस्तक मध्ये, जर तुम्ही दोष लावणार त्याच प्रकारे तुमच्यावर सुद्धा दोष लावण्यात येईल. देव म्हणतो जज बनू नका. देव म्हणतो तुम्ही जज बनाल देखील. पण देवाचे लेखनो आम्हाला देवाने जज बनण्यासाठी, देवा न्याय करणे देवाने अधिकार नाही दिला. देवाने आम्हाला क्षमा करण्याचे अधिकार दिला. या पुरुष लोकांना सगळे वचन माहित होता, त्यांना पाप काय माहित देखील, पण स्वतःला धार्मिक काजवी देखील पुरुष सारखा देवाचे लोक आहेत. काही लोक जकादार सारखा आहे की आपले पाप प्रभू दिसून मी काय चुकले असेल, अन्य काय प्रभू सेवा करता, प्रभू काही गोष्टी झाल्या असेल चढ उतार परमेश्वरा, त्यांना पाप जर जाणून झाला की हे पाप आहे, जर ते पाप कबूल करून सोडून द्याला. बायबल सांगतो नीती स्वतःच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये वचन 13, जो आपले दोष जागतो त्याचे बरे होत नाही आणि जो ते कबूल करून सोडतो देव त्याच्यावर दया करतो आणि येशू त्याला क्षमा करणार आहे. यशायाचे पुस्तक 43वा अध्याय वचन 18 काय सांगतो. बायबल सांगतो जुन्या गोष्टी आपल्या मनात आणू नका. कधी कधी जुन्या गोष्टी आम्हाला त्रास देतो. कधी कधी आम्ही जुन्या गोष्टी काय करतो की आम्ही ते जुने स्वभाव, जुने विचार, जुने पाप ते आम्ही सोडून टाकले असेल. कधी कधी आम्ही विसरून जातो आम्ही ते. पण कधी कधी सैतान काय करतो माहितीये का, मनुष्याद्वारे आम्हाला आठवण करतो. हा तू पहिला असं होता ना, तू पहिली अशी केली ना, तू तशी केली ना. कारण की मनुष्य कधी विसरणार नाहीयेत. पण बायबल सांगतो आम्ही जर एकदा देवाला मागितला क्षमा, देव आमचे पाप प्रभू खोल समुद्रात फेकून देतो. परमेश्वर देव आम्हाला आठवण सुद्धा करत नाही. ते आम्ही कबुली केले, ते सोडलेत, देव आठवण सुद्धा करून देत नाही, पण सैतान आठवण करून देतो. आज असेच आहे काही लोक स्वतःला धार्मिक म्हणजे आपल्या गलती लपवण्याचे, लपवून ठेवण्याचे, म्हणजे दुसऱ्याचे गलती दाखवायचे. प्रभू तो लुबाडणार आहे, देवा तो अन्यायी आहे, प्रभू तो विचारी आहेत, म्हणजे तिथून आपण काय करायचं, सेफ्टी निघून जायचे. म्हणजे समोरचे दृष्टिकोन ते व्यक्ती असं बघा, अरे अरे उसको मालूम हो गई. याच प्रकारे आज बरेच लोक सेवकाई आहेत जीवनामध्ये, चढ उतार जीवनामध्ये. याच प्रकारे बरेच लोक जीवनामध्ये आहेत, म्हणजे इतरांना तुच्छ मानायचे, इतरांना कालच्या दृष्टिकोन बघत. पण बायबल सांगतो पुरुषीने इतर लोकांना काय पाहिला, त्याने पाहण्याचे दृष्टिकोन त्यांचा नाही बदलला. त्याने जकादाला काय बघितला, जकादाला काय म्हणतो, मी त्यांच्या सारखा नाहीत. पण देवाचे प्रेरकोनो आपले पाहण्याचे दृष्टिकोन बदला, तर सर्व काही साफसूफ दिसाल, सगळं काही क्लिअर दिसाल. म्हणून बायबल सांगतो रोमका पुस्तक मार्क शुभवर्तमान 11 अध्यायामध्ये, जर तुमच्या मनामध्ये कोणाचा विरोध काय असेल देखील, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करून उभे राहता, जर देवा तुमच्या मनामध्ये कोण पाप असाल तर देवामध्ये पहिले क्षमा कर, नंतर प्रार्थना प्रभू ऐका. आणि देवाने ही बी सांगितलं दान अर्पण करतोस देखील, जर देव म्हणतो दान अर्पण काय लिहितोस, जर तुझ्या मनामध्ये काय असेल देखील पाप देखील, देव म्हणतो जा पहिला त्याला क्षमा कर, नंतर ते भेट अर्पण कर. या पुरुषीने काय केला, या वचन दोन्ही पण नाही केले. त्याने ना पाप कबुली केला, दान बी अर्पण केला आणि प्रार्थना बी केला, आणि दुसऱ्याने तुझे लेखून निघून गेला. मग देव यांची भेट स्वीकार केला का, मग देव यांचे उपास मान्य करला का, देव यांची प्रार्थना स्वीकार केली नाही. पण देव स्वीकार केला प्रार्थना, कोण, जकादारची प्रार्थना प्रभूने स्वीकार केला. आजी लोक म्हणतात नाही नाही
आता या व्यक्तीला ठेवायचे की नाही, यांना घ्यायचे की नाही, यांना सोबत घ्यायचे, असं आता वेगवेगळे लोक कमेंट चालू देखील. स्वतःच्या पुस्तकामध्ये सांगतो, दुर्जनाची मस्तितीने चालू नको, निंदकाचे बेडे बसू नको, पापीच्या मार्गात उभा राहू नको. जो परमेश्वराच्या वचनामध्ये रात्रंदिवस मनन आणि चिंतन करतो, तो पुरुष, तो बहीण, तो आई धन्य आहे. वचन तुम्हाला पापापासून रक्षण करतो. वचन तुम्हाला मोहातून बाहेर काढतो. जेव्हा प्रिय लेखनो, या जगातला सर्वात मोठा पापी म्हणजे मी. देवाच्या दृष्टीने मी अगणित पाप केले, पण आज प्रभूच्या भयमध्ये जेव्हा समजला, हे प्रभू जेव्हा येशू समजला, जेव्हा प्रभू समजला, प्रभू ज्या गोष्टी मी केलेत आम्हाला क्षमा कर. और प्रभूकडे आलेत, आपले पाप पदरी घेऊन येशू ही पाप क्षमा करतो. म्हणून पौल म्हणतो, मी जगातला सर्वात मोठा पापिष्ट व्यक्ती म्हणतो, मी मुख्य म्हणतो. पौल मंडळी चेनर होता, म्हणून येशूकडे म्हणतो, प्रभू मी पापी आहे, जगातला सर्वात मुख्य पापी मीच म्हणतो. आपले पाप पदरी घ्या, पाप सोडा, तर देव आमची प्रार्थना ऐका, देव प्रार्थनेचं उत्तर देईल.